नमस्कार, मी शुभांगी. मराठा दरबार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. नॉनव्हेजला टक्कर देणारा शाकाहारी पदार्थ म्हणजे चमचमीत मसाल्याचं वांग. झणझणीत मसाला भरलेलं वांग हे नाव जरी ऐकलं तरी पटकन ती खायची इच्छा होते. आज मी तुम्हाला ज्या पद्धतीने वांग्याची भाजी सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवली तर नक्कीच 2 चपात्या जास्त खाल, एवढं मात्र मी गॅरंटीने सांगते. चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलचे नवीन व्ह्यूअर असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा, कारण जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करील सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल. मसाल्याचं वांग बनवण्यासाठी या ठिकाणी मी 8 मीडियम साईजचे वांगे घेतले आहेत. सुरुवातीला या वांग्याचा थोडासा मागचा भाग कट करून या वांग्याच्या बाजूला काटे असणारा भागही थोडासा कट करून घ्यायचा. नंतर या पद्धतीने मधोमध असं वांग चिरून घ्यायचं. याच पद्धतीने मी सर्व वांगे चिरून घेतेय. शक्यतो मसाला वांग बनवण्यासाठी कोवळेच वांगे घ्यायचे. कोवळ्या वांग्यामुळे भाजी ही खूप टेस्टी होते. हे बघा, सर्व वांगे चिरून झाले. आता एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं. मिठाच्या पाण्यामध्ये वांगे टाकल्यामुळे वांगे हे काळे पडणार नाही. यासाठी लागणारं मसाल्याचं साहित्य आपण बघून घेऊया. 3 मीडियम साईजचे कांदे असे उभे चिरून घेतले. 1 लसूणचा मोठा गड्डा सोलून घेतला. थोडंसं अद्रक, थोडीशी कढीपत्त्याची पाने, अर्धी वाटी खोबऱ्याचे असे पातळ काप करून घेतले. सुरुवातीला मी गॅसवर एक कढई तापत ठेवली आहे. यामध्ये थोडंसं तेल टाकून तेल थोडंसं तापलं की यामध्ये जो चिरून घेतलेला कांदा होता तो कांदा यामध्ये टाकून घ्यायचा. हा कांदा सतत हलवत चांगला असा ब्राऊन कलर होईपर्यंत परतून घ्यायचा. हे बघा, या रंगावर येऊपर्यंत हा कांदा परतून घ्यायचा. हा कांदा तयार झालाय. हा आता काढून घेऊयात. त्यानंतर याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून यामध्ये खोबऱ्याचे काप करून घेतले होते ते यामध्ये टाकून घ्यायचे. हे खोबऱ्याचे कापही मस्त असा ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचे. हे बघा, खोबरंही परतून झालंय. आता हे आपण काढून घेऊयात. खोबरं आणि कांदा थंड झाल्यानंतर एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य टाकून घ्यायचं. कांदा आणि खोबऱ्यासोबतच लसूण, अद्रक आणि कढीपत्त्याची पानेही या मिक्सरमध्ये टाकून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे मिक्सरला चांगलं असं बारीक वाटून घ्यायचं. हे पहा, मिक्सरला असं एकदम बारीक असं वाटण याचं तयार झालंय. आता आपण परत वळूयात गॅसकडे. मी तीच कढई गॅसवर तापत ठेवली आहे. यामध्ये 2 पळ्या तेल टाकून घेणार आहे. तेल थोडंसं तापलं की यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची. हळदीचा कच्चटपणा दूर झाला की यामध्ये जे मिक्सरला वाटण करून घेतलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं. हा मसाला तेलामध्ये चांगला असा परतून घ्यायचा. आपण कांदा आणि खोबरं हे अगोदरच थोडंसं भाजून घेतल्यामुळे या मसाल्याची टेस्ट आणखीन वाढते. जोपर्यंत हा मसाला थोडासा घट्ट होत नाही आणि त्याला बाजूने असं तेल सुटत नाही तोपर्यंत हा भाजत राहायचा आहे. हे बघा, बाजूने तेल सुटायला लागलंय आणि मसालाही घट्ट झालाय. हा मसाला तयार झालाय. आता या मसाल्यामध्ये मी भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट अर्धी वाटी घेतला आहे. हा कूट या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचा. चांगला असा मिक्स केल्यानंतर या ठिकाणी मी
हा 4 चमचे कांदा लसूण मसाला घेतला आहे। तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही वापरू शकता। आणि 1 चमचा लाल तिखट। हे बेडगी मिरचीचे लाल तिखट आहे, याने कलर खूप छान येतो भाजीला। आणि 1 चमचा धना पावडर। हे मसाले यामध्ये टाकल्यानंतर चांगलं असं हे मिनिटभर परतून घ्यायचं, जेणेकरून सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स होतील। सगळ्यात शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ टाकून परत हे एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं। हा तयार झालेला मसाला थोडासा थंड झाला की एका ताटामध्ये काढून घ्यायचा। या ताटात काढून घेतलेल्या मसाल्यावर अर्ध लिंबू पिळून घ्यायचं। या मसाल्यावर लिंबू पिळल्यानंतर हा मसाला परत एकदा चांगला असा मिक्स करून घ्यायचा। नंतर चिरून घेतलेले वांगे पाण्यातून मी या ताटामध्ये काढून घेतले। या वांग्यामध्ये जेवढा बसल तेवढा मसाला दाबून असा भरून घ्यायचा। तुम्ही बघू शकता याच पद्धतीने सर्व वांग्यामध्ये मी मसाला भरून घेतला। पूर्ण वांगे भरून झाल्यानंतर शिल्लक राहिलेला हा मसाला तो तसाच ताटामध्ये शिल्लक राहू द्यायचा। हे बघा, हे सर्व वांगे भरून ताटामध्ये हा शिल्लक मसाला राहिला आहे। आता परत आपण गॅसकडे वळूयात। मी तीच मसाल्याची कढई परत गॅसवर तापत ठेवली आहे। या कढईमध्ये 1 पळी तेल टाकून घेतलं। तेल थोडंसं तापलं की यामध्ये मसाला भरून घेतलेली वांगे या तेलामध्ये टाकून घ्यायचे। हे मसाला भरलेले वांगे या तेलामध्ये परत एकदा मिनिटभर परतून घ्यायचे। 1 मिनिटानंतर या वांग्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं। सुरुवातीला ज्या भांड्यामध्ये मसाला वाटून घेतला होता तेच भांडं धुवून यामध्ये पाणी टाकून घेतलं। नंतर हे वांगे व्यवस्थित बुडतील इतपत यामध्ये हे वांगे शिजण्यासाठी पाणी टाकून घ्यायचं। गॅसची फ्लेम एकदम मीडियम ठेवून 7 ते 8 मिनिटांसाठी हे वांगे यावर असेच शिजू द्यायचे। 7 ते 8 मिनिटानंतर यामधील थोडंसं पाणी आटलंय। यामधील एक वांगं घेऊन चेक करूया। हे वांगं 90% शिजले। त्यावेळेस यामध्ये राहिलेला जो मसाला होता तो यामध्ये टाकून द्यायचा। या मसाल्यामध्ये हे वांगं परत एकदा 2 मिनिटं शिजू द्यायचं। गॅसची फ्लेम एकदम लो ठेवूनच हे वांगं शिजू द्यायचं। हे बघा, 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता भाजीवर किती मस्त असं तेल सुटलंय। आपली भाजी पूर्णपणे शिजून तयार झाली आहे। सगळ्यात शेवटी यामध्ये चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। मस्त असं झणझणीत तेल वांगं तयार झालं। आता हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात। खरंच अस्सल मराठमोळी वांग्याची भाजी पाहिजे असेल तर भरलेली मसाला वांगी याला कशाचीच तोड नाही। तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकामध्ये मित्रमैत्रिणीमध्ये जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका।